सरकारची जन्मत चाचणी नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आढावा घेणार आहोत खोपोली नगर परिषदेचा। प्रेक्षकांपैकी जेवढा कोणी पुण्या मुंबई जुन्या महामार्गावरून प्रवास केला असेल त्यांनी एकदा ना कधीतरी खोपोलीतल्या रमाकांत वडापावचा आस्वाद घेतला असेल। अशी खोपोली शहराची महत्त्वाची ओळख गेल्या काही वर्षांमध्ये बनलेली होती आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे पेशवेकालीन तलाव या खोपोलीमध्ये सर्वात जुना आणि ऐतिहासिक आहे। त्याचबरोबर शंकराचं मंदिर सुद्धा खूप पुरातन ऐतिहासिक आहे। खोपोली नगर परिषदेचा आढावा घेताना सर्वात प्रथम या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की पिंपरी चिंचवड नगरपालिका आणि खोपोली नगरपालिका एकाच वेळी 1970च्या दरम्यान स्थापन झाल्या। यांचं बजेट सुद्धा दरम्यानच्या काळामध्ये 1 नंबर किंवा 2 नंबर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये असायचं, पण आज पिंपरी चिंचवड कुठे गेलं आणि खोपोली कुठे राहिलं अशा पद्धतीचा एक गांभीर्यपूर्वक सवाल या इथल्या सगळ्या जनतेतून व्यक्त करण्यात येतो। आपल्या सोबत खोपोली नगर परिषदेचा आढावा घेताना सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत। विद्यमान राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष दत्तात्रय मुसुरकर आहेत, शिवसेनेचे सुनील पाटील आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत तेही बॅबी सॅम्युअल आहेत, काँग्रेस पक्षाचे ते सुद्धा माजी नगराध्यक्ष आहेत, भाजपच्या विद्यमान या निवडणुकीला सामोरं जाणारा उमेदवार आहेत, त्याचबरोबर विजय पाटणकर भाजपचे स्थानिक नेते शहराध्यक्ष आहेत। विशेषत्वानं खोपोली नगर परिषदेचा आढावा घेताना एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करायची की माझ्या उजव्या बाजूला या ज्या नगरसेविका दिसत आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विविध पक्षांतर आणि कोलांट उड्या या ठिकाणी झाल्या। 2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत, त्यांनी आता नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि शिवसेनेतून ते निवडणुकीला सामोरं जात आहेत। या सगळ्या घडामोडींवर आपण चर्चा करूयात। गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष दत्तात्रय मुसुरकर आहेत। कोणती ठळक कामं गेल्या 10 वर्षांमध्ये तुमच्या कार्यकाळात या ठिकाणी झाली आहेत? गेल्या कारकिर्दीमध्ये खोपोली नगर परिषदेमध्ये आम्ही जे सत्तेवर बसलेलो आहोत त्या दोन्ही निवडणुकांमध्ये 6च्या निवडणुकांमध्ये आणि 11च्या निवडणुकांमध्ये असाच मोठा सत्ता संघर्ष झाला, परंतु जनतेने आमच्या बाजूने कौल दिलेला आहे। जनतेचा कौल हा शेवटी अंतिम असतो आणि त्याप्रमाणे आम्ही सत्तेमध्ये बसलेलो आहोत। आमच्या पक्षामध्ये जी कामं आम्ही त्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून आधीच्या शासनाकडनं आणि आत्ताच्या शासनाकडनं जी काय प्राप्त केली त्याचा आरसा लोकांच्या समोर आम्ही उभा केलेला आहे। नाही, थेट कामं सांगा, ठळक दिसणारी कामं काय आहेत लोकांची? कारण आम्ही तर फिरलो, आम्हाला संपूर्ण शहरामध्ये अस्वच्छतेचा माहेरघर दिसतंय खोपोली आणि तरी तुम्हाला स्वच्छतेचा पुरस्कार मिळतोय, हे सुद्धा एक मोठं आश्चर्य म्हणायला पाहिजे खरं तर। अच्छा, त्याच्यामध्ये स्वच्छतेचा पुरस्कार हा एकट्या खोपोली नगरपालिकेला नाही मिळाला, अनेक नगरपालिकांना मिळाला। याच्यामध्ये ठराविक असे काही भाग आहेत की जिथे आपण कचरा उचलून नेल्यानंतर सुद्धा काही सोसायट्यांमधनं नंतर तिथे कचरा येतो, साहजिक आहे त्याच ठिकाणी ते टाकतात, त्यामुळे तिथे तो कचरा दिसत असेल, मी त्याबद्दल माझं दुमत नाही। परंतु ह्याच्यामध्ये शेवटी जनतेचा सहयोग आणि प्रशासनाचा सहयोग या माध्यमातून आपण ते करत असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये माझ्या मनात तशी काही शंका नाही। जनतेवर जबाबदारी ढकलताय स्वच्छतेच्या अनुषंगानं। खरं तर नगरपालिकेची प्राथमिक काम आहेत, मात्र आता नागरिक सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। मी सुरुवातीलाच नागरिकांकडे जातोय कारण अनेक नागरिकांनी शो सुरू होण्यापूर्वी अनेक तक्रारी केल्या होत्या आणि अनेक नाराजी व्यक्त केली होती विविध विकास कामांसंदर्भामध्ये। कोणते मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात? कोणते प्रश्न आहेत? शहरामधले जी कचऱ्याची सुविधा जी पूर्ण करण्याला पाहिजे होती ती केलेली नाही। अनेक वर्षापासून रस्ते त्याच ठिकाणी त्याच परिस्थिती आहे। रहदारीचा प्रश्न जो आहे तो त्याच ठिकाणी आहे। ह्या लोकांनी जी कामं केली ती फक्त दिखाव्यासाठी केलेली आहेत, प्रत्यक्ष जनतेच्या भल्यासाठी काही केलेलं नाही। जनतेच्या भल्यासाठी काही केलं नाही। अजून काही नागरिकांकडनं 1-2 नागरिक कोणते महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतात थोडक्यात? खोपोलीतली सिटी बेस नगरपालिका ही सेवा ही महाराष्ट्रातली खोपोली नगरपालिकेत पहिली सेवा होती आणि तिची आजची अवस्था काय याचं उत्तर द्यावं। नक्की, त्याचंही आपण उत्तर घेऊयात थोडक्यामध्ये। अजून कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतात तुम्हाला या ठिकाणी? काय महत्त्वाचे मुद्दे वाटतात? कोणते प्रश्न आहेत? कोणत्या समस्या आहेत? पाण्याचा प्रश्न एक आहे, कचऱ्याचा आहे, रस्त्याचा अवस्था सगळ्यात बेकार सगळे रस्ते झालेत। नाट्यगृह झालं पण नाट्यगृह पूर्ण होऊन उद्घाटन झालं पण त्याच्यावरती शेड सुद्धा नाही टाकलेलं अजून। पाणी पूर्ण लिकेज शेड आहे। नक्कीच नक्की, त्या सगळ्याही प्रश्नांवर आपण जाणून घेणार आहोत। प्रेक्षको, आपण जनतेमध्ये सर्वाधिक आपण सुरुवातीला गेलो कारण जनतेच्या अनेक समस्यांनी या ठिकाणी शो सुरू होण्यापूर्वी त्यांनी अनेक समस्या मांडल्या होत्या। विरोधकांकडे जाण्याऐवजी परत तुमच्याकडे मी येतोय। खूप समस्या आहेत सर, आम्ही सकाळपासून खोपोलीमध्ये फिरतोय, जिथे जाईल तिथे समस्यांचा पाढा वाचून दाखवला जातो नागरिकांकडून। असं आहे, समस्याच्या पाढ्या दिला ह्याच्यामध्ये मी त्याबद्दल तक्रार करत नाही आहे, परंतु त्याच्या पाठीमागे काही कारणं असतात, ती कारणंही आम्हाला शोधावी लागतात। ती करताना ह्याच्यामध्ये प्रशासनाला बरोबर घेऊन आपण हा काम करत असतो।
याच्यामध्ये तो कचरा एकत्र करून त्याचं खत बनवणं आणि ओल्या कचऱ्यापासून विद्युत निर्मिती करणं हे दोन्ही प्रकल्प आपण राबवलेले आहेत. याच्यामध्ये कचरा उचलताना मी मगाशी म्हटलं तेच आहे परत नक्की राबवले ते प्रकल्प. हो, दोन्ही तरी सुद्धा राबवले. शहरामध्ये सर्वत्र अस्वच्छता दिसते, सर्वत्र कचरा दिसतो. कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पावरती विद्युत दिवे पेटवले जातात हे पुराव्यानिशी दिलेलं आहे. नक्की आपण त्या मुद्द्यावर विरोधक सुद्धा आपल्या सोबत आहे. शिवसेनेचे सुनील पाटील आहेत, माजी नगराध्यक्ष सुद्धा ते होते. काय नेमकं अनेक विकासाचे दावे केले जातात आणि जनतेच्या सुद्धा सगळ्या समस्या ऐकल्यात आपण. खोपोली शहर हे सर्वप्रथम निसर्गाच्या सानिध्यात असलेले शहर. आपण सुरुवातीलाच बोललात इथं ऐतिहासिक असा शंकराचं स्थान आहे, गणगीचं मठ आहे आणि जे धाकटी पंढरी म्हणून म्हणजे पंढरपूर नंतर हे धाकटी पंढरीचं जे स्थान आहे इकडे, हे अशा पद्धतीचं हे खोपोली शहर हे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं सुंदर आणि स्वच्छ खोपोली शहर राहायला पाहिजे, ते आतापर्यंत झालेलं नाही. बरोबर. आणि म्हणूनच नागरिकांनी ज्या माशी टाळ्या वाजवल्या त्याचं कारण जे की हे नागरिकांना आता ते येणारा हा काळ ठरवेल. शिवसेना नक्कीच हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य राहणार आहे. सुंदर आणि पाठीमागच्या काळात शिवसेनेकडनं नगराध्यक्ष होता की राष्ट्रवादीकडून होतो, थेट जनतेतूनच होतो. ही सर्वात मोठी एक मेख आहे खोपोलीमध्ये. विद्यमान आता शिवसेनेकडनं हे निवडणुकीला सामोरं जातात, पण ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात नगराध्यक्ष राहिलेले आहेत. तुम्ही सुद्धा थोड्याफार अर्थानं जबाबदार नाही आहेत का या सगळ्या प्रश्नांना? बोलतो ना, त्यावेळेस मी सुद्धा थेट जनतेतून नगराध्यक्ष झालो होतो. नागरिकांची फार मोठी अपेक्षा होती. हे जे काही आता हे बोलतात नाट्यगृह जे झाले शाहू महाराज, ते नाट्यगृहाचं सुद्धा भूमिपूजन मी केलं होतं. पण त्यांना ते पूर्ण करताना जवळजवळ 5 पट त्यांनी त्याची म्हणजे कॉस्ट वाढवली. 5 पट कॉस्ट वाढवली. खरं नाही, 5 पट कॉस्ट वगैरे वाढवलेली नाहीये. वस्तुस्थिती पेपरवरती आहे. याच्यामध्ये साधारणतः 9 ते 9.5 कोटी रुपये खर्च झाला. याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी आल्या होत्या. त्या तांत्रिक कारण देतात ते. तांत्रिक आता बघा, तांत्रिक म्हणजे एवढं 5 पट वाढत नाही, म्हणजे भ्रष्टाचार झाला असं म्हणतात. आणि आम्ही शिवसेनेत भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचार बोलणं शब्द सोपा आहे, परंतु भ्रष्टाचार बोलल्यानंतर नक्की कुठं भ्रष्टाचार आहे? मी गेले 32 वर्ष ह्या सगळ्या प्रशासनामध्ये आहे. 32 वर्ष मी एक टर्म सोडता सर्व टर्म काम चालू आहे. 1 रुपयाचं करप्शन म्हणजे जनतेने मतं दिली ती उगाच दिली का? 1 रुपयाचं करप्शन नाही या भागामध्ये. जर करप्शन निघालं त्याने सिद्ध करून द्यावं. आम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहोत. भ्रष्टाचार पुराव्यानेशी सिद्ध केला तर म्हणेल ती शिक्षा भोगायला तयार आहेत. याच्या अगोदर आम्ही अनेक भ्रष्टाचार विरुद्ध आम्ही म्हणजे आवाज उठवलेला आहे. आणि नक्कीच आता ठीक आहे, आता आम्ही आत्ताच एक वर्ष काँग्रेस आणि भाजपवाल्यांकडे सुद्धा जाणार आहोत. भ्रष्टाचार पुराव्यानेशी सिद्ध केला तर वाटेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, तसं राष्ट्रवादीचे विद्यमान नगराध्यक्ष म्हणतात. बोला. सर, वो भ्रष्टाचार ही किया है, दूसरा कुछ किया ही नहीं है. आजपर्यंत खपोलीमध्ये मासुरकर साहेब अध्यक्ष झाल्यापासून आजपर्यंत भ्रष्टाचार शिवाय काही केलेलं नाहीये. काही केलं नाही. पाणी पुरवठ्याच्या कामासाठी आप बघा, 45 करोड रुपया, 15 करोड का सँक्शन आम्ही आणले के नंतर 15 करोड मध्ये काम पूर्ण होणार होता. लेकिन हे भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांच्या हितासाठी 40% पैसा घ्यायचा होता, म्हणून सोलापूरवरून कॉन्ट्रॅक्टरना व आणून हे काम केले. एवढी मोठी टक्केवारी 40% टक्केवारी आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की याच्यामध्ये बोलायला सोपं आहे. प्रूफ दाखवतो. वर्षकपोलीमध्ये एक तलाव आहे, ऐतिहासिक तलाव आहे. तुमच्या समोर चारों साइड में सुशोभित करण्यासाठी इंक्लूडिंग एक स्विमिंग पूल 1.25 करोड का बिल काढला. 1.25 करोड रुपयाचं बिल काढलं. बिल काढलं नाही. पहिले आमच्या ऐका, वो 1.25 करोड रुपया 1.25 करोड रुपया कसा कुठून गेला तो